कोई तो गिरा। हे लागलं बाईक आता खाली घेतले, खास फोटो काढ। Just wish he knew. तर कशी आहे आपली मंडळी, बऱ्याच दिवसांनी आपलं ब्लॉग चालू होत आहे आणि आज भरपूर दिवसांनी निघालोय सुद्धा राईडला। तर काय नाही, जोड आहे आपला एक मेंबर सार्थक भाई, स्माइलर आहे। लवकर ब्लॉग चालू करतो आता। इथून पहिले निघूया, निघून नंतर मी हेल्मेटला परत पूर्ण सेटअप लावून घेतो माझं। बाकी सार्थक भाईनी नवीन गाडी घेतली, पार्टी कधी रे? कधी नंतर? किती दिवसात? आताच बोलून टाक, ब्लॉगमध्येच बोलून टाक। 10 दिवसात? 10 दिवसात पार्टी आहे, लवकर आहे म्हणजे लक्षात ठेवा 10 दिवसात। आता व्हिडिओ झाले आपले, बाकी बघूया 10 दिवसात देतो काय नाही तसं। आता निघूया, तरीच भरपूर टाईम झाला आहे कारण परत संध्याकाळ होईल, रात्र अंधार होईल परत। इथे पब्लिक पण भरपूर आहे। मी पूर्ण सेटअप वगैरे लावून घेतो हेल्मेटला। आणि आज मी स्कूटी घेतले, बाईक वगैरे नाही आहे। स्कूटीवर ज्युपिटर जिंदाबाद, ZX इवन ZX आहे, फक्त 125 आहे, बाकी ZX नंतर घेऊ स्वप्न। चला मग निघूया आता, शाळा वगैरे चालू करून। चल सार्थक शांती सोसायटी। आणि बरं चांगला आवाज येत असेल कारण माईक वगैरे चेंज केला आहे मी पूर्ण। आणि कॅमेराचा व्ह्यू पॉईंट आहे कसं आहे काय समजत नाही मला अजून तरी, लक्षात नाही आला। ती व्हिडिओ पूर्ण निघल्याशिवाय मला काय लक्षात येणार नाही। नाव आहे आणि मी काय म्हणतो ते पेट्रोल वगैरे टाकून झालंय आता दोन्ही गाडीमध्ये। त्याची गाडी तर फुलच होते, आपल्या एकच गाडीमध्ये टाकायचं होतं। आणि एवढ्या पॉईंटला जरा सेफ चालवायला लागते कारण त्याची बाईक आहे आणि त्याला सांगायला लागेल जास्त गाड्यांच्या मध्ये घुसू नको। ऑफ रोडिंग बाईक नको आहे आपल्याला, स्कूटीवर पण आपण ऑफ रोडिंग करतो। पुढे अशी पण धडटाल। विंड ब्लास्ट खूप येतो याच्यामध्ये आणि मला हेल्मेट चेंज करायचं आहे आता। हा हेल्मेट बघ कंटाळलोय मी आता, हवा आहे रे, हवा लागते खूप। आता कुठे हवा मोकळाट भेटला, खूप भारी वाटतं। तुमच्याकडे गाडी कुठली पण असावी, गाडी कुठली पण असो, मजा करता आली पाहिजे फक्त।
जरा ट्रॉफिक क्लिअर भेटले आता. हा ट्रॉफिकमध्ये चालायला मजा नाही वाटत. आणि ते भले रनिंग ट्रॉफिक असो पण ते शेवटी रनिंगच म्हणजे काय ट्रॉफिकच. पूर्ण बघू शकता वरती व्ह्यू. टर्निंगला पण मजा येते खूप. गाडी कोणती पण असो स्किल मॅटर करतात. स्किल मॅटर करतात दादा. स्किल थोडासा पाऊस असतो ना थोडा पाऊस असतो तर मस्त वाटलं असतं. खूप छान झालं असतं. माझी गाडी पळत नाही ना. कम ऑन बेबी कम ऑन यू कॅन डू इट. कम ऑन बेबी. काय पण चालू करतो ना मी. आपली गाडी पळत नाही ना एवढी. त्याची कशी जाते आणि चांगला चालत होतो. एवढे पण वाईट नाही चालवत. स्किल बघा. टर्निंग स्किल बघा. तो हे लीन बघ पोरायचा. लीन बघ. लीन चेक करा. लीन चेक करा किती डाऊन मारतो तो. डाऊन मारतो खूप डाऊन मारतो. फक्त अशी गाडी अंगावर नाही गेलं पाहिजे. आणि टर्निंग पॉईंट खूप आहे तिथे. खूप भारी वाटतं इथं. खूप भारी. हे फक्त अशी घरून टोमणे मारतात ना. व्हिडिओ पाठवतात फक्त टोमणे मारतात. हे ना माझ्याकडे ते ना माझ्याकडे. अरे शिका या दादा या फिरा. अजून पण मान्सून चालू नाही झाला. टाईम आहे भरपूर फिरायचं. स्पीड ब्रेकर उडलो तर ना. थोडा तोच प्रॉब्लेम आहे खूप. आणि काहीतरी झालं आहे असं वाटतंय मला. कुछ तो हुआ. कोई तो गिरा कोई तो गिरा. क्या हुआ. हरिण बघा हरिण. हे लागलं का त्याला आता. आणि आहे का हरिण बघू शकता तुम्ही आता. जस्ट ट्रकने उडून नाही राहतो. बहुतेक पडलाय बाजूला. त्या पाय तुटलाय रे. लागलं त्याला. पाय थोडा मोडलाय असं वाटतंय. कारण एक पाय पूर्ण गेलाय त्याचा. पाणी पाजायचा प्रयत्न चालू आहे पण काय तो पळतोय इकडे तिकडे. असतील आजूबाजूला असतील हरण. असतील आजूबाजूला. गेला जस्ट गेलाय तो आता. ॲम्ब्युलन्सला कॉल केलेला तसं ते. बट आता केलं ते दादा करतील ॲडजस्ट. आपण निघूया आता. एवढं काय लागलं नाही. त्याचं पाय मुरगडलं बहुतेक. मोडलं का काय झालं. मेट्रो सुद्धा गेलं नाही. आता हिचा पॉईंट व्ह्यू कसा आहे का माहिती नाही. कारण पूर्ण ॲग्रेसिव्ह बाईक आहे. कारण हिचं पोस्टर पूर्ण ॲग्रेसिव्ह. पावर वगैरे खूप भारी आहे. खूप
भारी फील येत आहे, खूप खूप छान फील येत आहे. कारण पाचच गेअर दिला त्याचा, एक गेअरची कमी वाटतेच कुठली पण बाईक असो, फक्त स्कूटी सोडून एक गेअरची कमी सगळ्यांनाच वाटते. अजून एक गेअर दिला पाहिजे असं वाटतंय, नाही का? ब्रेकिंग एक नंबर आहे गाडीची, जागेच कंट्रोल करत. आणि बुलेट खूप भारी पिकअप आहे, एक नंबर पिकअप आहे, जबरदस्त. एक नंबर पिकअप आहे. One week later. हात दुखायला लागले, लाल पडले बघा, हे बघा लाल झाले हात. श्रीची ॲग्रेसिव्ह एवढं चांगलं नाही मला, क्रुझर बाईकची सवय, या बाईकची सवय नाही. माझी दुसरी आहे CPZ आहे, पण तिची एवढी ॲग्रेसिव्ह नाही आहे ती, म्हणजे एवढा प्रेशर नाही येत हातांच्यावर, पूर्ण कलाईवरच्या प्रेशर येतो, पूर्ण कलाईवर काय बोलतात त्याला, कलाईवरच्या काहीतरी बोलतात ते, काय जाऊ दे, असू दे, काय असू दे. कलांवर काय ते, सोड सोड सोड, मी काहीतरी बोलतो. वास पण खूप घाण येत काय तर मेलंय असं वाटतंय. चलता है उतना कुछ नहीं. खूप छान वाटलं गाडी चालून. आणि पुन्हा एकदा एक्सचेंज बाईक्स, इथून पुढे एकदा बाईक चेंज केलं आहे, कारण त्याची चालू दे चांगलं आहे ना बाबा. माझी हाऊस झाली चालून, हात दुखायला लागलेले, लाल झाले पूर्ण हात. इथे आले तर इथे टोल नाका आहे, म्हणजे चौकी. मित्रांच्या मागे लागू नका. आणि हा एक व्ह्यू पॉइंट आहे, स्मशानभूमी. थोडा पुढे जाऊ आणि दादाचा लीन चेक करा, खूपच लीन मारतो. पुढे चल चल, पुढे चल, पुढे चल. नंबर भले तुमच्याकडे गाडी नसेल, फक्त अशी कारणं नसावी, समजलं का? म्हणजे फिरण्यासाठी फक्त कारणं नाही लागत, जिद्द लागते, जिद्द. गाडी कुठली पण असो, या फिरा, लाईफमध्ये एन्जॉय करा. लाईफमध्ये जसं कारणं देऊन चालत नाही, व्हिडिओ पाठवून चालत नाही. व्हिडिओ पाठवले तिथं चला, आता रोजच्या व्हिडिओ येतात, पण कोणी येत नाही. फोन केला का बोलतात हां इथे काम आहे, तिथं काम आहे, असं ना तसं. काय बोलायचं. अरे बाईक आता खाली घेतले खास फोटो काढण्यासाठी, आणि ती लावले पण. काय म्हणणं आहे तुमचं? बाईक का खाली आणले तुम्ही? इथल्या इथं पण हेल्मेट घातलं त्याने बघा. तो म्हणतो सेफ्टी मेन मॅटर करते, म्हणजे गाडी कुठून पण चालू, बाईकवर बसला हेल्मेट घातला पाहिजे. तुम्ही पण ऐकून घ्या, बाईकवर बसला ते हेल्मेट घाला, नाहीतर कुत्र्यासारखं कोण पण फिरतंय. काय सार्थक बाय, काय म्हणणं आहे तुमचं? काय सेफ्टीसाठी काय काय करायला पाहिजे? काय हां हेल्मेट घातलं पाहिजे ना, बाकी अंग नंतर का चालतंय. चला बाकी थोडंसं आम्ही फोटोज व्हिडिओ वगैरे काढतो बघा, ते काढून झाल्यानंतर परत रिटर्न टू होम. चलो बाय.
तर मंडळी घरात बसून राहू नका, फिरा, एन्जॉय करा, ताणे नका देऊ फक्त अशी, हे नाही ना ते नाही. आणि इथून गेल्यानंतर पुन्हा एकदा बोलतीलच काही जण, अरे एकटा गेला, हे गेला, ते गेला, आणि यानं विचारल्यावर येत नाही. तर काहीच ब्लॉग खूप मोठा झाला आहे आपला आणि इथेच मी एंड करतो. तर मंडळी व्ह्यू पण चेक केला असं तुम्ही, आणि चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी ब्लॉग आपला खूप मोठा झाला आहे. मी थोडा पुढे जाऊन आणि इथं ब्लॉग एंड करतो, कारण प्रत्येक टाईम मी ब्लॉग एंड करायचा विचारतो. बाकी